नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक या डिपार्टमेंटच्या जागा निघालेल्या आहेत. तर त्या जागा नेमक्या काय आहेत, कोणत्या पदासाठी जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नेमका विषय असा आहे की सरळ सेवा भरती 2024 चौकीदार गट ड च्या ह्या जागा आहेत. 27 एप्रिलला ही जाहिरात निघालेली आहे. डिटेल जाहिरात आपण बघणार आहोत. त्याची पूर्ण प्रोसिजर काय आहे, त्याची पात्रता काय आहे, त्याची फीज किती आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, कुठं ड्युटी असते वगैरे सर्व आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे आपण या ठिकाणी बघू. पात्रतेचा जर विषय झाला तर 10वी पात्रता या ठिकाणी सांगितलेली आहे आणि वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 43पर्यंत जे काही कॅटेगरीनुसार आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की 10वी पात्रता आहे आणि 18 ते 43च्या दरम्यान या ठिकाणी वय पाहिजे. एवढ्याच पात्रता दोन या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आणि जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे 27/4/2026 पासून. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 27/4/2026 पासून दुपारी 3 वाजतापासून ऑनलाईन फॉर्म भरणं या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती तारीख आहे 18/5/2026. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तो दिनांक तुम्हाला ऑनलाईन या संकेतस्थळावर सांगण्यात येईल. हे त्यांनी इथं जे संकेतस्थळ आहे ते सुद्धा यांनी दिलेलं आहे. ओके, या ठिकाणी हे संकेतस्थळ आहे, यावर ते तुम्हाला माहिती देतील. आपल्या चॅनलवर सुद्धा आपण त्या ठिकाणी माहिती देणार आहोत. ओके, पुढे बघू आपण आता यामध्ये नेमक्या जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहेत. तर हे बघा, पहिला जिल्हा आहे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आता या ठिकाणी जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या अंतर्गत ह्या जागा आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी राजूर प्रकल्प आहे तालुका अकोलेमध्ये, जिल्हा अहिल्यानगरमध्ये. तर या ठिकाणी वॉचमन चौकीदारचं हे पद आहे. याच्या जागा आहेत, एकूण जागा या ठिकाणी 15 जागा असणार आहेत. सुरुवातीला एकदा डिटेल हे बघून घ्या, कारण की यानंतर पुन्हा तुमचे फक्त जिल्हे आणि त्याच्या जागाच या ठिकाणी आपण मेन्शन करणार आहोत किंवा सांगणार आहोत. तर यामध्ये बघा, चौकीदार हे पद आहे. त्यानंतर वेतन श्रेणी जी आहे ती 15,000 ते 47,600पर्यंत आहे. चौकीदार हे पद असल्यानंतर या ठिकाणी अहिल्यानगर, तालुका अकोले, राजूर या ठिकाणी जे पद आहेत ते पद आहेत. एकूण या ठिकाणी 15 पदं या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता 15 पदं आहेत. आणि यामध्ये अनुसूचित जातीच्या जागा किती आहेत कॅटेगरीनुसार बघा. अनुसूचित जातीच्या या ठिकाणी 4 जागा आहेत. अनुसूचित जमातीच्या या ठिकाणी जागा नाही आहेत. त्यानंतर विशेष जातीची या ठिकाणी जागा नाही आहे. भटक्या जातीची एक जागा आहे, भटक्या जाती क VJNT वगैरे. त्यानंतर 2 जागा आहेत. यानंतर विशेष मागास प्रवर्गाची एक जागा आहे. इतर मागास प्रवर्गाच्या या ठिकाणी 3 जागा आहेत. EWS म्हणजे स्पेशल जे काही इतर मागासवर्ग आहे, स्पेशल मागासवर्ग आहे, त्याच्या 2 जागा आहेत. त्यानंतर SBCच्या 2 जागा आहेत आणि एकूण आरक्षित पदं या ठिकाणी 15 आहेत आणि या ठिकाणी एकूण जागा 15 आहेत. ही गोष्ट समजून घ्या. तुमची कॅटेगरी कोणती आहे त्या कॅटेगरीनुसार तुमच्या सर्कलमध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत तुम्ही या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. ओके, त्यानंतर पुढचा जिल्हा बघू आपण. हा जिल्हा बघितला आपण अहिल्यानगर. त्यानंतर धुळे आहे. धुळेमध्ये या ठिकाणी एकूण जागा आहेत 29. या कॅटेगरीनुसार जागा आहेत 3 आहेत अनुसूचित जातीच्या, एक आहे विशेष जात. त्यानंतर भटक्या जातीची एक जागा आहे, भटक्या जाती ड ची एक जागा आहे. EWS 3 जागा आहेत, SBC 3 जागा आहेत. एकूण जागा या ठिकाणी आरक्षित 16 आहेत. अराखीव पदे या ठिकाणी 13 आहेत. डिटेल जे आहे ते डिटेल नोटिफिकेशनमध्ये आपण बघणार आहोत. कोणत्या कॅटेगरीच्या इतर जागा कोणत्या आहेत तर ते तुम्हाला चार्टमध्ये समजू शकते. परंतु एक तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा नेमक्या किती आहेत हे तुम्ही या स्लाईडवरून बघू शकता. एकूण 30 जागा आहेत धुळे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे, त्यामध्ये आहेत 30 जागा. तुमचा प्रकल्प बघून घ्या, तळोदा प्रकल्प आहे, 30 जागा आहेत या ठिकाणी. नाशिक जिल्हा आहे, त्यामध्ये 34 जागा आहेत एकूण. कॅटेगरीनुसार तुम्ही बघून घ्या तुमचा कॅटेगरी कोणती आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार त्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबारमध्ये एकूण 23 जागा आहेत. त्यानंतर आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत 42. त्यानंतर आहेत जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत 9. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत 26. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत 19. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत 11. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत 17. डहाणू प्रकल्पामध्ये जिल्हा पालघरमध्ये एकूण जागा आहेत 24.
तुम्ही कॅटेगरी बघून घ्यायची आहे, तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत. एकूण जागा मी या ठिकाणी सांगतो आहे. एकूण जागा आहे त्या ठिकाणी 5 सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत 12 जागा एकूण. त्यानंतर पुसद प्रकल्प जिल्हा यवतमाळमध्ये आहेत 8 जागा. अमरावती जिल्ह्यामध्ये धरणी प्रकल्पामध्ये आहेत 19 जागा. नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट प्रकल्पामध्ये आहेत 2 जागा. कळमनुरी जिल्हा हिंगोलीमध्ये आहेत एकूण 2 जागा. अकोला जिल्हा प्रकल्प अकोला या ठिकाणी आहेत एकूण 13 जागा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत एकूण 3 जागा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत एकूण 7 जागा. चंद्रपूर प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण आहेत 15 जागा. त्यानंतर गडचिरोलीमध्ये आहे तर एकूण 9 जागा. त्यानंतर भामरागड प्रकल्प जिल्हा गडचिरोलीमध्ये एकूण आहेत 5 जागा. त्यानंतर जिल्हा भंडारामध्ये आहेत एकूण 5 जागा. गोंदियामध्ये आहेत देवरी प्रकल्पामध्ये एकूण 16 जागा. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत 8 जागा. वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत एकूण 6 जागा. इतर मागास प्रवर्ग 3 जागा. ओके, 6 जागा आहेत एकूण या ठिकाणी. गडचिरोलीमध्ये आहेत एकूण 2 जागा अहेरी प्रकल्पामध्ये. आणि एकूण जागा या ठिकाणी चौकीदार पद आहे, पदसंख्या 416 आहे एकूण. वयोमर्यादा आहे 18 ते 38 पर्यंत. त्यानंतर कॅटेगरीमध्ये 5 वर्ष सूट आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 मे 2026. आता हे तुम्हाला फक्त जिल्ह्यातल्या तुमच्या नेमक्या जिल्ह्यात जागा किती आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आहे. परंतु डिटेल नोटिफिकेशन जे आहे संपूर्ण त्यामध्ये कॅटेगरीनुसार जागा, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, सिलेक्शन प्रोसिजर, नेमकं काम काय आहे, ड्युटी कुठं आहे, पगार किती आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, कुठं भरायचा आहे याची डिटेल, आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये भरायचा आहे, हे प्रकल्प आहेत. आता एका जिल्ह्यामध्ये 2-2 ठिकाणी जागा आहेत तर ते नेमक्या काय आहेत, तो विषय काय आहे ते सर्व तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी समजणार आहे. परंतु एक प्राथमिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत हे तुम्हाला यावरून समजलं असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवू. त्यामध्ये तुमच्या काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही त्यामध्ये टाका. त्यानुसार व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू.